हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडली गवळदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय. आजच्या सेवेरूपी प्रवचन सेवेरूपी घेतलेला आज अभंग आहे तुकोबरायांचा. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधवया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. या दोन विषयावर आपल्याला बोलायची. आजच्या जी सेवेला घेतलेला अभंग आहे प्रवचन करता, हे दोन चरणावर प्रवचन करायचे आपल्याला. अभंग काय सांगतो की तुकोबराय म्हणतात, घेईन मी जन्म. कशासाठी जन्म घ्यायचा आहे हा विषय तुमच्या पुढे ठेवायचा आहे. आणि तुझी चरण सेवा, भगवंताची चरण सेवा केल्यानंतर काय फळ मिळते याच्या प्रवेशनामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि दुसरं हरिनाम कीर्तन आणि संतांचे पूजन. आणि चौथा विषय आलाय लोटांगण. हे महत्वाच्या प्रवेशनामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, सांगणार आहे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग देवूसे साधू संत श्रेष्ठ जगतवंदनी तुकोबराय यांचा 5 चरणाचा उत्कृष्ट अभंग आहे. ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज 2 प्रकारच्या भक्ताचं वर्णन करतात. किती प्रकारच्या? 2 प्रकारच्या भक्ताचं वर्णन करतात. काही लोक तुकोबराय म्हणतात, महाराज आम्ही 2 प्रकारचे भक्त कधीच ऐकले नाहीत. गीता पुराण इत्यादी पुष्कळ ग्रंथ आम्ही वाचलेले ना ऐकलेले सुद्धा आहेत, पण आम्हाला 2 प्रकारचे भक्त माहित नाही, वाद्यात ऐकले सुद्धा नाही. गीतेमध्ये भगवंताचे 4 प्रकार सांगितलेत. गीतेमध्ये भगवंताने म्हणजे या शरीरूपी गावाला येऊन आपण या शरीराची किंमत काय, या शरीराचे कष्ट काय, आणि या शरीरानं करावं काय, आणि याकरता काय कष्ट करावे लागते हे तुकोबरायांनी सांगितलेले. नवे नवे आमचे ज्ञानोबा आहे आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात, पाये पा शरीराच्या गावा, जया लागे आले पांडवा, तो यथार्थ गावा साडोनिया. ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 7 ओवी 105 मध्ये आपल्याला सांगतात, मनुष्य जन्म संसार रूपी माया जाळामध्ये पडून भगवंताला विसरतो व प्रपंच सत्य असं त्याला वाटत असत. खुशाल संसाराचा भोग करावा, भोग घ्यावा, चैन करावी असं त्याला वाटत असत. महाराज मग तुकोबराने आपल्या अभंगात सांगितलेलं आहे, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हाच हवं करी संसारी. नवे नवे ज्ञानोबराय सुद्धा आमचे सांगतात, आगा मानशी रुची यावी, तिने कृता कृत नाठवी, जे करणे याचे नावे फलतेच करणे. अशा प्रकारचे वागणारे भक्त आहेत.
अर्जुन सांगतात भगवंत अर्जुनाला, अर्जुना त्यांचा विषय सोड, ते मला चुकलेत, ते माते चुकले, परंतु जे खरे भक्त आहेत ना अर्जुना, मी त्यांचा उद्धार करतो. तर ते भक्त कोणचे ऐकायचे? ऐक, चतुर्विद्या भजन्ते महाजना सुकृतीनो अर्जुना, आर्त जिज्ञासुरार्थी ज्ञानीच भरतस, म्हणजे गीता अध्याय 7 श्लोक 164. पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोधजी, तिचा अर्थार्थी जाणीजे ज्ञानी या 4. ज्ञानेश्वर महाराजांनी अध्याय 7 ओवी 109 मध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे संतांचं. अशा प्रकारे भगवंताने गीतामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितलेले. त्याचप्रमाणे नारद महर्षींनी आपल्या गीतेमध्ये म्हणजे आपल्या भक्तिसूत्रामध्ये 9 प्रकारच्या भक्ताचं वर्णन केलेलं आहे. ते ऐका. श्रवणम कीर्तनम विष्णू समणम पाद सेवनम आचनम मंदम दशम सत्यम आत्मे निवेदन. हो, अशा 9 प्रकारची भक्ती सांगितली आहे. त्या अर्थी 9 प्रकारचे भक्त असले पाहिजे. तर त्या 9 प्रकारच्या भक्ती कोणत्या कोणत्या भक्तांनी केली? ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग प्रसिद्धच आहे. तो म्हणजे त्यांचा श्रवणम कीर्तनम विष्णू समणम पाद सेवनम. सर्वणे कीर्तने झाले ते पावन आणि सनकाधिक जाणं परम भक्त, असं ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. ठिकठिकाणी भक्ताचे प्रकार सांगितले आहेत, पण एका ठिकाणी तुम्ही 2 प्रकारचे भक्त सांगता, ते महाराज आम्हाला पटत नाही. तेव्हा ते 2 प्रकारचे भक्त कोणचे तेवढे तुम्ही आम्हाला सांगितलं पाहिजे. व्यवहारामध्ये पाहिलं तर पहिला भक्त म्हणजे श्रीमंत भक्त आणि दुसरा भक्त म्हणजे दळिंद्री भक्त. आता श्रीमंत भक्त कोणाला म्हणावा आणि दळिंद्री भक्त कोणाला म्हणावा? ज्याच्याकडे पैसा आहे, धन आहे, दर्व आहे, गाडी आहे, घोडा आहे, बंगला आहे, नव पोत भरून पैसे आहेत, त्यांना श्रीमंत भक्त म्हणायचं. आणि दळिंद्री भक्त कुणाला म्हणावं? ज्याच्याकडे पैसा नाही, घर नाही, दार नाही, शेती नाही, नव एका टायमाचं जेवणाचं त्याचं हाल, असा जो भक्त आहे ते तुकोबार आहे, त्याला म्हणतात दळिंद्री भक्त. पण एवढा असून सुद्धा श्रीमंत भक्त कसा? तर एवढा पैसा असून सुद्धा त्याचं चित्त समाधान नाही, त्याला तुकोबार आहे दळिंद्री भक्त म्हणतात. हा, आणि ज्याच्याकडे खायला नाही, अन्न नाही, हो, पण त्याचं चित्त समाधान आहे, पण तुकोबार आहे त्यांना श्रीमंत भक्त म्हणतात. श्रीमंत भक्त. ही झाली श्रीमंताची गरिबाची व्याख्या. पण तुकोबारायांची व्याख्या वेगळीच आहे. तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात ज्याच्याजवळ पुष्कळ धन आहे पण त्याला समाधान नाही. हो, ज्ञानोबाराय म्हणतात आसून इंद्राची संपत्ती परी समाधान नाही. इंद्राच्या ऐश्वर्य ज्याला प्राप्त झाला आहे तिथं काही कमी आहे का? जेथे अमरत्व शासन आहे, ऐरावत सारखं वाहन असून महासिद्धीचे भांडार अमृताचे कोटात नवे नवे काम देणू ज्याच्या जवळ आहे त्याला तिथं काही कमी आहे का? त्याला सुद्धा तुकोबाराय म्हणतात एवढा ऐश्वर्य भोगायला मिळालं असताना सुद्धा त्याचं चित्त समाधान नाही, म्हणून तुकोबाराय त्याला सुद्धा दळिंद्री भक्त म्हणतात. दळिंद्री भक्त म्हणतात. हो, असो असे ज्याचे ऐश्वर्य आहे परंतु त्याला समाधान नाही, आणि ज्याच्या जवळ काहीच नाही, घर नाही, दार नाही, शेती नाही, पैसा नाही, मला सांगितलं एवढा असून सुद्धा त्याचं चित्त समाधान आहे, म्हणून तुकोबाराय त्यांना श्रीमंत भक्त सांगितलं. तेव्हा मग तुकाराम महाराज दळिंद्री भक्त होते का श्रीमंत भक्त होते? तर स्वतः तुकोबाराय म्हणतात मी दळिंद्री भक्त कसा? आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढे बिके कुत्री घर राखत. स्वतः तुकोबाराय सांगतात. आणि प्रामाणिक दृष्टीने श्रीमंत भक्त होते ते कसे? तर अशी परिस्थिती असून सुद्धा त्यांचं चित्त समाधान होत.
त्यांच्या अंतकरणामध्ये आकवंड भगवत भक्तीशिवाय आवड होती आणि अखेरपर्यंत भगवंत भक्तीशिवाय त्यांनी काहीच केलं नाही। एवढी भक्ती करून सुद्धा तुकोबारायांची तृप्ती झालेली नाही, म्हणून तुकोबाराय आजच्या अभंगात सांगतात, काय सांगतात, घेईन मी जन्म याच साठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावया। परंतु तुकाराम महाराज देवाजवळ पुन्हा जन्म मागतात, तेव्हा जन्म घेणे काय सुखाच आहे का? तर नाही। तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, काय सांगू गर्भीची यातना मज भोगता नारायणा, मास मळमूत्र जाणा तुझ क्षणा क्षणा ध्यातस। तेव्हा गर्भापासून दुःखाला सुरुवात होते। प्रथम केला गर्भवास काय सांगावे सायास, दुःख भोगिले 9 मास आलो जन्माशी त्वरी। असे गर्भामध्ये अतिशय दुःख आहे। त्या ठिकाणी काय सिमेंट कॉन्क्रीटचा बंगला नाही, गादी नाही, टक्क्या नाही, फॅन नाही, कोणतीच सोय नाही। ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, मातेच्या उदर कोरी विष्टमूत्राच्या दातरी, आद्यमुख 9 मांसावरी उकडी भाज्या जठराग्नी। विष्टलोपी चौकडे नाकी तोंडी कुर्मकिडी, गर्भवासाचे कष्ट गाडे कोणापुढे सांगेल। अशा प्रकारामध्ये गर्भामध्ये असताना जीवाला असत्य दुःख भोगावं लागते। त्यांना काही चांगले डोळे होतात का? कारण आईच्या डोळ्यावरून पुढे आपत्ती जन्माला कशी येणार ते कळते, म्हणून डोळे सुद्धा चांगले पाहिजेत। नाही तर कुणाला राखंडी खाऊ वाटते, कुणाला माती खाऊ वाटतो, कुणाला आंबट खाऊ वाटतं, तर कुणाला तिखट खाऊ वाटतं। या आमटामुळं तिखटामुळं गर्भाला अति दुःख होत। म्हणून महाराज म्हणतात एका ठिकाणी, कटमवले मळणे मिळे गर्भवतीचे परते डोळे, तोचे विने गर्भांग पोळे दुःखी लोळे अति दुःखी। ते गर्भधराची व्याख्या, नेनती माता आणि पिता तेथे नाही कोणी सोडविता, जीवीची व्यथा जीवच नाही। तेव्हा हे गर्भामध्ये असताना जीवाला दुःख भोगावे लागते। बर जन्माला येताना महाराज सुख आहे का? तर नाही। मधला सुद्धा आपल्या मुलाला कळवळून सांगते, 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रस्तुत झाली, येताची जाड कर्म तुझी मान अडकली, आकंतु ते जननी दुःख बाय दाई मोकळी, समरे त्या हरिहरा ध्याय श्रीकृष्ण माव। अशा प्रकारे जन्माला येताना त्याचे कर्माड येते व त्या गर्भाला आणि आईला असाध्य दुःख भोगावे लागते। पण महाराज एका ठिकाणी सविस्तर वर्णन करतात एकनाथ महाराज, त्यांच्या 2 ओव्या तुम्हाला देतो। ज्या ठाई करू नये गोटी प्रगट दावू नये दिती, ते योनीद्वारे अति संकटी जन्म शेवटी जीवाचा। ते नित्यमूत्राची नानी कवे नरकाची नखानी, जे रजसुरा दुराची श्रेणी जन्म इथून पावती। अहो अशा प्रकारे जन्माला येताना दुःख आहे। बर जन्माला आल्यावर काय सुख आहे का? तर नाही। ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, म्हणे पुररीत निघाला अहो मूत्ररिंद निघाला, कटम्या चाटीला कुचस वेदू। ज्ञानेश्वरी मध्ये 13व्या अध्यायामध्ये 539 ओवी, बाई घर काम करत असताना त्या बाईच्या अंगाला घाम, तेवढ्यात तिचं मूल रडायला लागतं आणि ती धावत येते त्या मुलाला उचलून घेते। ते मूल काय तिला पेत नाही, कारण का पेत नाही तर अंगाचा घाम खारट आलेला असतो, म्हणून ती रागात त्या बुक्याला त्या मुलाला वरून बुक्याचा मार देत। हे झालं बालपणीचं दुःख। आता तरुणपणाचं दुःख कसं? तरुणपणात आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक असे त्रिविध दुःख त्या जीवाला भोगावं लागतं। तो तरुणाच्या मनामध्ये विषय भोगामध्ये गुरफटतो व त्याला वस्तू किंवा भोग प्राप्त झाला नाही तर दुःख होते। बर म्हातारपणी काही सुख आहे का? तर नाही। तेव्हा म्हातारपणी तर मुळीच सुख नसते। म्हातारपणी काय अवस्था असते हे तुकाराम महाराज सांगतात। म्हातारपणी ते पडस खोकळा, हात कपाळाला लावणी बैसे, खोबऱ्याची वाटी झाली जैसे मूक,
गळतसे नाक समले सपुरी, बोला जाता शब्द नयेचा नीट, गडबडी कंठ कप भारी. शेजारी म्हणता मरे नका मरेना, शेजारी म्हणतात मरे नका मरेना, आणीला कंटाळ येणे किंवा मज नाही हात पायी, डोळा पडले झापड, कर्ण हे भजीर झाले, वाचा बोले बोब, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, स्वान परी गती झाली अवघे करते हाराड. म्हातारपणी खोकला इतर रोग निर्माण होतात. खोबऱ्याच्या वाटेसारखे प्रमाण त्यांचे गाल होते. शेंबूड गळू लागतो, शेजाऱ्यास त्रास होतो. म्हणून ते शेजारी काय म्हणतात, मरे नका मेला, कंटाळा आणलाय. हो, माऊली सांगतात, येरवी या विषयाची सूत्र बिघडता, भूताचे उमटे खडाडता, काय न करता हे चित्ता युगात नव्हे. अध्याय 7 ओवी 182. 1000 विचू चावले असता जेवढ्या वेदना होतात त्याच्या 10 पटीनं दुःख मरते वेळीच होत त्या जीवाला. तात्पर्य जन्माला येण्यामध्ये तीळ मात्र सुख नाही. कारण जन्माला आल्यानंतर मनुष्य परमार्थ सोडून केवळ संसाराचीच गुजराण करतो. त्यात तो एवढा रममान होतो की काही केल्या त्याला संसाराचा मोह सुटत नाही. वास्तविक संसारात तीळ मात्र सुख नाही. त्यामध्ये तो एवढा गुरपडत असतो की त्याला दुःख भोगावं लागतं. कारण संसार कसा आहे, दुःख मुळे. थोडक्यात वर्णन तुम्हाला सांगतो. महाराजांचा अभंग आहे, संसार दुःख मुळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस धर्म. तेव्हा संसारामध्ये सर्वत्र दुःख ठासून भरलेला आहे. त्या जीव सुखा करता प्रयत्न करतो. तेव्हा त्या प्रयत्नाला यश मिळून थोडा तरी सुखाचा भोग जीवाला मिळाला पाहिजे. पण तुकाराम महाराज म्हणतात, सुखाचा भोग तर त्याला मिळतच नाही, पण उलट सर्व जन्म त्याच्या सुखाच्या आशेत जातो. सर्व सुखाच्या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिडता दिशा जरी पावला माया विष्णूला घेऊन. तात्पर्य, ह्या संसारामध्ये मुळीच दुःख नाही, सुख नाही. जीव त्यासाठी सारखी धडपड करत बसतो, पण त्यात सुख न मिळता हजारो पटीने दुःख भोगावे लागते. एक मुळे गोष्ट सांगतो मी तुमच्या लक्षात येईल. मुळे त्या जंगलात गेला लाकडं तोडायला, आणि त्या जंगलामध्ये वाघ त्याच्या पाठीमागे लागला. तसाच पळत सुटला जंगलामध्ये. त्याला एक वडाचं झाड, त्याचं गोष्ट सगळ्यांना माहितच आहे, सांगायची नाही. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वत आहे. शेवट एक मधाचा थेंब त्याच्या मुखामध्ये येतो, सगळं दुःख विसरतो. खाली नागोबा वर वागोबा आग्या मग चावतय, एवढं दुःख असून सुद्धा एक मधाचा थेंब त्याच्या मुखामध्ये गेला तर सगळं दुःख विसरून गेला. तसं तुमचं आमचं सुद्धा तसंच आहे. एवढा संसाराचं दुःख आपल्या डोक्यावर आहे, तो विसरून भगवंताच्या नामचिंतन करायला सुद्धा त्याला वेळ नाही. अशा प्रकारे मनुष्याला सुखाची आशा सुटत नाही व चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत सुख त्याच्या पदरात पडत नाही. चौघाच्या खांद्यावर जाईपर्यंत त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन येते. एकंदरीत विवचनावरून जीवाला जन्माला येताना दुःख आहे, जन्माला आल्यानंतर दुःख आहे, तरुणपणी दुःख आहे, म्हातारपणी दुःख आहे, नव शेवट जा त्या टायमाला सुद्धा दुःख आहे. एक गोष्ट आठवली मग जाता जाता सांगतो. दुःख कसं आहे, परमार्थ जिंदगीमध्ये कधी केला नाही. एक जीव येतो आणि एक जीव जातो, तेवढ्यात त्याच्या मुखातून एक शब्द जातो, वाके. पण त्या सुननं तो शब्द ऐकला, सगळी रडायला लागल्यात. सुनं रडायला लागल्यात, नातवंड रडायला लागल्यात, पोरं रडायला लागल्यात, नवे नवे भावकी सुद्धा कळवळून रडायला लागलेली. पण ती सुननं तो शब्द ऐकला, वाके मरता मरता. एवढ्या ती त्यांच्या नवऱ्यापाशी गेली. मग ती कारभारी, अहो तुम्ही ऐकलं का?
मामांजी मरता मरता एक शब्द बोलून गेले, वाके. म्हणजे कुठंतरी गटुड ठेवलेलं आहे. आत्ता यांना दवाखान्यात घेऊन जावा आणि 1 सेकंद तरी बोलायला हवा, तेव्हा आपल्याला कुठंही गटुड घावल. लगेच रिंग फिरवली, अँब्युलन्स दारात आली, त्याला अँब्युलन्स मध्ये टाकला, दवाखान्यामध्ये नेला. डॉक्टर साहेब, आमच्या वडिलांना थोडं तरी बोलायला आमच्या संग सांगा. डॉक्टरने पाहिलं तर आत्मा कधीच निघून गेलेला आहे. आणि डॉक्टर म्हणतात हे कसं शक्य आहे. तेव्हा तो काय म्हणतो, कितीही पैसे जाऊ द्या डॉक्टर, पण आमचे बाबा आमच्या संग बोलले पाहिजे. ठीक आहे, आता डॉक्टरना पैसाच पाहिजे. हा, डॉक्टरना पैसा पाहिजे. लगेच आणली, मिशन लावली. 1 सेकंद म्हातारं बोललो, डोळे उघडून काय म्हणते, अरे बावळटा, अरे वासरू किरसून खातय. विषय संपला. पैशापरी पैसा गेला, माणसापर्यंत माणूस गेला, पण त्याच्या मुखामध्ये नामचिंतन आलं नाही. इतका तो संसाराला लुब्ध झाला. म्हणून तरुणपणी सुख आहे, मरतेवेळी अति दुःख आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, एवढं दुःख असून सुद्धा मी जन्म घेणार. कशासाठी? तुझी चरण सेवा साधण्यासाठी. तेव्हा तुकाराम महाराज असा दुःखरूप जन्म मी घेईन का म्हणतात? तेव्हा याचे उत्तर असे आहे, गर्भाचे दुःख कुणाला? जो प्रवासी निघालाय त्याला. जो पालखीत बसलाय त्याला कशात दुःख आलेलं आहे? महाराज सांगतात, पालखी बसता मार्गाची चिंता, नाही उसंतीत कापासून. तद्वत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला जन्माचे दुःख मुळीच नाही, गर्भवासाचे दुःख नाही येता जाता. हृदय असता नाम तुझे. कारण ज्याची चित्तवृत्ती ध्येयात्म्याला चिकटलेली आहे त्याला दुःख भोगावे लागते. म्हणजे ज्याच्या देहाची तादात्म्य आहे त्याला सुख दुःखाच्या सवेना होणार. परंतु ज्याची वृत्ती नामस्मरणामध्ये रंगलेली आहे त्याला कुठून सुख दुःखाच्या सवेना होणार? आणि तुकाराम महाराजांची हीच परिस्थिती झाली होती. म्हणून महाराज म्हणतात, पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणवेदिनी. किंवा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती सोपनी पांडुरंग. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ज्याची वृत्ती नामचिंतनामध्ये रंगलेली आहे त्या योगाने त्याचे देह त्या आत्म्याला सुटलेले आहे. तुकाराम महाराज यांची अशी परिस्थिती झाली होती. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमस. किंवा घेईन मी जन्मंतरे हेच करावया खरे. येथे महाराज कीर्तनाच्या आंबगा सांगतात, घेईन मी जन्म कशासाठी? ह्याच्यासाठीच. तेव्हा तुकाराम महाराज मी जन्म घेईन म्हणतात, पण ती कशा करता जन्म घेईन म्हणतात? प्रपंच करण्याकरता का? तर नाही. कशा करता जन्म घेणं म्हणतात? तर चरण सेवा साधण्यासाठी. आता तुझी चरण सेवा करण्याकरता म्हणजे मनाजोगी सेवा करण्याकरता जन्म घेईन. पण कोणाची सेवा करण्याकरता जन्म घेणार? हेच तुकाराम महाराज चतुर्थ्या चरणामध्ये सांगतात, हरिनाम कीर्तन आणि संतांचे पूजन, गाणी लोटांगण महाद्वारी. तुझी चरण सेवा करण्याकरता जन्म घेईन म्हणजे पुजारीच्या पोटी जन्माला घाल, ब्राह्मणाच्या पोटी जन्माला घाल, नव पांडेच्या पोटी जन्माला घाल, कुणाच्याही कुळामध्ये जन्माला मला घाल, पण तुझी चरण सेवा साधवाय. हो, सर्वांकडून होणारी सेवा ती करण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, मी जन्म घेईन. थोडक्यात विचार करू, पहिली सेवा म्हणजे हरिनाम कीर्तन. आपण हरिनाम कीर्तन करतो त्याला सुद्धा सेवा म्हणतात. जे आपण हरिनाम करतो त्याला भगवान तुकोबराय म्हणतात सेवा. तुकाराम महाराज भगवंताचे नाम घेणे याला सेवा म्हणतात. सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदा भेद कामनी मारून. हो, तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचे नाम घेणे ही मोठ्यातली मोठी सेवा आहे. पण ते नाम कसे घ्यावायचे? आवडी भावे हरिनाम घेतली आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. किंवा आवडी अनंत आळवा ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात हरिपाठामध्ये, भगवंताचे नाम घेण्याकरता अंतकरणात आवड असावी लागते.
आवडी वाचून भगवंताचे नाम घेणे फुकट आहे. काय लोक भगवंताचे नाम घेतात, हो, पण कसे? नाम रूप नव्हता मेळ, नुसता वाचेचा गुण. जवळ नाही चित्त काय मागेले. नामचिंतन करीत असताना जर चित्त स्थिर नसेल तर ते प्रेतामध्ये समजावं, प्रेताप्रमाणे. कारण चित्त स्थिर नसेल तर परमार्थ होणार नाही. कारण परमार्थामध्ये चित्त, संसारामध्ये वित्त आणि शरीरामध्ये पित्त असावे लागते महाराज, तवा परमार्थ होतो. महाराज सांगतात, देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे का फारसे चित्त, झाले एक चित्त तरी होत, एवढ्यासाठी नका करू वाता. तात्पर्य, नामचिंतन करीत असताना आवड प्रेम नसेल तर ते चित्त स्थिर राहत नाही, फुकट जाते. त्याप्रमाणे सासूसाठी रूढ, सासूसाठी रडे सून, भावांतरीच देईल, मोल घातल रडया नाया स्वानी माया. असं नामचिंतन केले तर ते व्यर्थ आहे. कारण नामचिंतन काही लोक करतात, कीर्तनाला जातात, कीर्तनाला बसतात, हा, पण सगळं चित्त कुठं लागतं? बायका पोरात. हो, एक ग्रस्त कीर्तनाला जातो पण दरवाजा लावून जातो, आणि त्याचं चित्त काय असतं? दरवाजा नीट लावला का नाही, कडी नीट लावली का नाही, कुलूप नीट लावलं का नाही, झटका मारला म्हणजे अख्खं कीर्तन त्याच संसारात जात. माणसाचा जन्मच तसा आहे, संसाराची गुजराण करण्याकरता शेवटपर्यंत देवाचं नामचिंतन त्याच्या मुखावाटी येत नाही. हो, मरतो पण देवाचं नाव घेत नाही. वास्तविक विचार केला तर नामचिंतन करण्याकरिता काहीच लागत नाही. ते हातून नाव पडल्या देखील घेता येतं नामचिंतन. बैसल्या ठाई म्हणता राम राम, काय होय श्रमायचे सांगा. एवढेच नव्हे तर नाम घेण्यास काळ वेळ देखील लागत नाही. आमचे ज्ञानोबा स्वतः सांगतात, काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्षे पायी उतारित. इतर साधनेमध्ये मात्र तसं नाही, निदान तोंड तरी धुवावं लागते. परंतु भगवान नामस्मरणामध्ये तसं नाही. म्हणून गोड स्वभावे आंघोळ न लगे तोंड धुवावे. संध्या ही सणाना वाचून होत नाही, आणि केली तर त्याचं फळ मिळत नाही. नवबैदेशीला न जाता स्नान केल्याचं पुण्य सुद्धा त्याला मिळत नाही. तसं भगवंताच्या नामामध्ये नाही. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न सके स्नानदी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ. अध्याय 10 ज्ञानेश्वरी मध्ये आपल्या ज्ञानोबारायांनी ओवी 233 मध्ये हे सांगितलेला विषय आहे. याचा अर्थ तोंड धुऊ नये असं नाही, तर इतर साधनेमध्ये याची जरुरी आहे. तसे नामचिंतनच नाही. तुकाराम महाराजांचे विषय आपण पाहिले तर ते बहिर्देशाला गेले ना तरी नामचिंतन करत होते. कारण ते स्वतः सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला. अशा प्रकारे भगवंताचे नाम घेतण्यास अत्यंत सुलभ आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात हरिपाठामध्ये, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विराजाने. म्हणून भगवंताचे नाम घेणे हे तुकाराम महाराज मोठीतली मोठी सेवा सांगतात. ती सेवा करण्याकरता मी जन्म घेईन. कोणची सेवा करण्याकरता? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. आता दुसरी सेवा म्हणजे संतांचे पूजन. हे भगवंताचे समरस झालेले असतात महात्मे, त्यांची मी सेवा करीन असे तुकाराम महाराज सांगतात. आता एक गोष्ट आठवली म्हणून सांगतो. नदीच्या किनारी नारद मुनी चालत असताना त्यांना एक कासव भेटलं, आणि त्या कासवाला नारद मुनी काय म्हणतात, वाह कासव दादा, अहो तुम्ही धन्य आहे. कासव दादा म्हणते, आम्ही धन्य कसं? अहो तुम्ही गंगेत असता सारखं. तर कासव म्हणतो, त्याला काय झालं? माझ्यासारखे असंख्य कासवे नदीमध्ये असतात, आम्ही धन्य नाही, तर गंगा म्हणजे नदी धन्य आहे. नारद मुनीला पटलं. नारद मुनी गेले गंगेजवळ, गंगेची स्तुती करायला लागले, प्रार्थना करायला लागले. नंदा
गंगा प्रसन्न झाली आणि म्हणली, नारद मुनी आज आपण आमच्याकडे येण्याचं कारण, अहो तुम्ही धन्य आहे, अहो असंख्य कासव तुमच्यामध्ये नाहतात म्हणजे तुम्ही धन्य आहे. गंगा म्हणते, मी कशानं धन्य? माझ्यासारख्या असंख्य नद्या समुद्राला सागराला मिळतात, सागर धन्य आहे. नारद मुनीला हे सुद्धा पटलं नारद मुनींना. तर नारद मुनी सागरामध्ये गेले, त्यांची स्तुती करू लागले. सागर प्रसन्न झाले. सागर म्हणायला लागले, नारद मुनी आज तुम्ही आमच्याकडे आलात. अहो खरंच आलो, कारण त्याला कारण आहे, तुम्ही धन्य आहे. सागर म्हणतो, मी कशानं धन्य? धन्य तर पृथ्वी आहे, धन्य पृथ्वी आहे. कारण जर पृथ्वी नसती तर पाण्याला कोण विचारतय? महाराज बरोबर आहे तुमचं. परत तिथून नारद मुनी स्वारी पृथ्वीमय मातेकडे गेली, पृथ्वीला विनंती केली. पृथ्वी म्हणती, महाराज अहो मी धन्य कशी? धन्य तर तुमचे पिता श्री आहेत. अहो त्यांनी मला निर्माण केलं म्हणून मी तुम्हाला दिसती ना. ब्रह्मदेवाने जर मला निर्माण केलं नसतं तर मी तुम्हाला दिसली असती का? म्हणून ब्रह्मदेव श्रेष्ठ आहे. नारदाची स्वारी ब्रह्मदेवाकडे गेली. पिताजी आपण श्रेष्ठ आहात, कारण तुम्ही पृथ्वी निर्माण केली. पृथ्वी निर्माण केल्यामुळं सागर निर्माण झाल्यामुळे नदीचं पाणी सागरामध्ये आलं, म्हणजे नदी धन्य, सागर धन्य आणि तुम्ही धन्य. ब्रह्मदेव म्हणतात, पुत्र आर मी कसा धन्य? धन्य तर भगवंत आहेत, देवाधिदेव. नारदांना पटलं. नारद मुनी भगवंतापाशी गेले. नारायण 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 करत भगवंताला म्हणले, भगवंता तुम्ही धन्य आहे. ते म्हणले, मी कसा धन्य? मी नाही धन्य. धन्य तर संत आहेत, धन्य संत आहेत. संत चरण लागता सज. त्यांची चरण जर आपल्याला लागली तर वासनेचे बीज सुद्धा जळून जातं. म्हणून संत धन्य. नाही तर मला कोण विचारतंय? संतांनी मला नावाला आणलं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. म्हणून कोण संत? नारदांना कळलं संत श्रेष्ठ आहे. मग देवाने सुद्धा मान्य केलं की संत श्रेष्ठ आहे, म्हणून संतांची सेवा करायची. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. दिवसांत संपतो तेव्हा कोणी म्हणे संतांची सेवा म्हणजे देवाची सेवा कशी होऊ शकेल? कारण संत वेगळे आणि देव वेगळे. तेव्हा महाराज म्हणतात, देव वेगळे नाहीत आणि संतही वेगळे नाहीत. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. परमात्मा भक्ताहून आपणास वेगळा समजत नाही व भक्तही परमात्म्याचा आपल्या वेगळा समजत नाही. तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, तेवी आमा तया परस्परे बाहेरी नामाच्या अंतरे. माऊली सांगतात, वाचुनी अतुवट वस्तू विचारे मी तेची ती. अध्याय 9 411 होवी. धन्य पुनरुपी कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. एकांगी दोन्ही केले निर्माण, देव भक्त स्वामी सेवा. मोठ्या प्रमाणात संतांची सेवा करणे ही देवाला आवडते. परंतु संत सेवा न करता देवाची सेवा केली तर देवाला काय होतं माहितीये का? अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता. संत सेवा न करिता. स्वतः भगवान सांगतात, सिद्ध कुर्ली पूजा सांभार माझ्या पूजेचा आदेत. पूजा करीते काग्न साधू नर घरी ती. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करे सर्वता, तेने माझा हातलेला आता की तो माझा घात प्रवता. उत्तम प्रकारची पूजेची सामग्री आणलेली आहे व देवाची एकाग्र चित्ताने पूजा करीत बसला आहे. तेवढ्या जर साधू घरी आला आणि त्या साधूची पूजा न करता जर देवाची पूजा करीत बसला तर त्या पूजेला भगवंत मध्ये संतुष्ट न मी होता, त्याने मला लाथा मारल्याप्रमाणे होत. हो, एवढे नव्हे तर संताचा अतिक्रम देव पूजा तो आधर्म. मग त्याची ते मंत्र पुष्प येती दगडा तैशी वरी मंत्र पुष्प देवाश्री. म्हणजे देवाला ती पूजा मान्य नाही आणि पुढे तर देवाला टाकली
तर त्या देवाच्या डोक्यावर दगड पडल्याप्रमाणे असतात असं भगवंतानं सांगितलेलं आहे. असं भगवंताला वाटतंय की माझ्या डोक्यावर दगडाचा वर्षाव केला म्हणून देव भक्ताला भेद पाहणाऱ्याची सेवा ताडण केल्याशिवाय वाटते. तुका म्हणे देवा ताडण भेदकाची सेवा. एवढीच नव्हे तर देवाची सेवा करीत असताना संत जर घरी आले संत तर देव बाजूला सारून संतांची सेवा करावी. देव सारावे परते संत पुजावे आती. शालिग्राम विष्णू मूर्ती संत हो का भरते आती. म्हणून संतांची सेवा करावी. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात मी संतांचे पूजन म्हणजे संतांची सेवा करीन. हो त्याचे तिसरी सेवा म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात घाली लोटांगण महाद्वारी. महाद्वारी म्हणजे रावळा सोमवारचे एक विशिष्ट द्वार त्याच महाद्वार असे म्हटलं जातं. त्या महाद्वारात साष्टांगण लोटांगण घालावे. नाथ महाराज सांगतात घालून लोटांगण महाद्वारी कान धरून नाचिन गरुडा परी किंवा दंडवत दंडा परी भागेन मागेन उरावी बुरी. भगवंताच्या देवळात गेले असताना आपली स्त्रीचे कपडे मिळतील व आपल्याला कोणी बघेल याची लाज न धरता लोटांगण घालावे. ज्ञानेश्वर महाराज देवाला नमस्कार कसा घालावा ते सांगतात. लिंग का प्रतिमा दिती देखत खेऊ अंगष्टी लोटीची का काठी पडली जैशी. असं देवाला साष्टांग नमस्कार घालायचा. की देवापाशी गेल्यानंतर साष्टांग नमस्कार देवाला घालायचा. आता काही लोक देवाला नमस्कार घालतात कसा एका हाताने हो नाही तर दोन्ही हाताने आपलं राम 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 करतात बा झालं. तर देवाला सेवा मान्य नाही अशी असं ज्ञानोबराय सांगतात. हो अशा प्रकारे दंडवत घालावा. थोडक्यात अर्थ असा की आपल्या ठिकाणी कोणताच प्रकारचा अभिमान न ठेवता भगवंतास साष्टांगन प्रणिपात करावा. हेच खरे देवाचे चिन्ह आहे. म्हणून महाराज म्हणतात घाली लोटांगण महाद्वारी. आपण आतापर्यंत 3 प्रकारच्या सेवाचा विचार केला. त्या म्हणजे हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन आणि घालू लोटांगण महाद्वारी. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात या 3 प्रकारची सेवा करीत असताना आम्हाला जो आनंद मिळतो त्या आनंदाच्या भरात आम्ही कालकर्म करून त्यामुळे आम्हाला सुख दुःखाचा विचार करण्याचं शिल्लक राहत नाही. तेव्हा तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आनंद निर्मरे असो भलते टाई आणि सुखा दुःखा नाही साडामा. कोणी म्हणे सुख दुःख म्हणजे काय तेव्हा एका ग्रंथाने सुख दुःखाची व्याख्या केली. अनुकलम वेदनेम दुःख सुखम प्रतिकुलम वेदनेम दुःखम. म्हणजे अनुकलम विषयाची प्राप्ती झाली असताना अंतकरण जे संवेदना होते त्याला सुख असे म्हणतात. परंतु महाराज म्हणतात आम्हाला विषय भोग पासून उत्पन्न होणाऱ्या सुख दुःखाचा विचार करायला वावच शिल्लक राहत नाही. ज्या विचाराने सुख दुःख जाणता येते कळते त्या चित्ताला भगवंताच्या सेवेचा आत्मानंद असल्यामुळे आमचे मन त्यात बुडून गेल्यामुळे आम्हाला सुख दुःख याचा विचार करण्यास शिल्लकच विचारात नाही. कारण तुकाराम महाराज म्हणतात योगक्षम वाहणारा असताना पोटाकरता आम्ही कशाला खाटोटोप करायची कशाला काळजी करायची. तुकोबाराय म्हणतात स्वतः भगवंत सांगतात जो मला अनन्य शरण येतो त्याशी मी सर्व कामे न करता कडून अनंतम चिंतो माये जसा पूर्वपासते त्याच्या नितम योगतम योगक्षम वायम गीता अध्याय 9 ओवी 22. म्हणजे महाराज म्हणतात मी सर्व प्रकारे उदास राहीन परंतु व्यवहारात आपण पाहतो घरात नवरा बायकोची भांडणं झाली पटत नसेल तर उदास होतो किंवा एखादी गोष्ट त्या मनासारखी झाली नाही तर त्याविषयी सुद्धा तो उदास होतो. तेव्हा तुकाराम महाराज उदास न होऊन राहील अशी उदासनी का तर नाही. तेव्हा उदासीन म्हणजे आलिप्त कोठे न चिकाटलेला. कशाप्रमाणे तर ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायात 16व्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराज लिहित असताना सांगतात व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे ध्यान सर्वत्र गा. ज्ञानेश्वरी मी मध्ये बेस्ट सांगितलेला अर्थ आहे त्याचा. अध्याय 12वा ओवी 180. जशा आकाश सर्वकडे
उदास असते, तसे मन व्यापक असून उदास असते. म्हणून महाराज म्हणतात भक्त ऐसे जाना जे दे उदास गेल्या आशा पास निवारून. म्हणून महाराज म्हणतात असे मी उदासीन का राहीन, नाही नाही होईल उदास सर्व भावे. यावर आणखी देव म्हणाले अहो तुकोबर आहे, जो चौथा पुरुषार्थ आहे त्याच्याकरता तुम्ही काय कराल की नाही. तुकाराम महाराज याचा उत्तर चांगले 5व्या चरणात देतात. मोक्षा मा घरी कामा रे ते दासी होय सांगवायशी तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात मुक्ती म्हणजे मोक्ष. आमच्या घरची दासी आहे. कुणी म्हणेल मुक्ती तर आमच्या घरी आहे, पण नावाची मुक्ती नको, कारण तिची नावासारखी करणी नसते. एखाद्या बाईचं नाव असतं सोनाबाई, पण हातामध्ये कतलाचा वाळा देखील नाही. नाव शांताबाई. करणी पाहिजे तर भांडण केल्याशिवाय रोज राहत नाही. हो, नाव गंगाबाई. आणि घरात पाण्याचा ठेव नाही. आमचे महाराज सांगत असतात, स्वर्ग महाराज, नाव गंगाबाई पण घरात पाण्याचा थेंब सुद्धा नाही. मग असं नावच का उपयोग आहे? असे मोक्ष का? नाही नाही नाही, मोक्ष म्हणजे मुक्ती. आमची ती दासी असल्यामुळे तिला जसे सांगू तशी ती वागती. ह्याचा अभिप्राय असा आहे की आम्ही मोक्षाचे अधिकारी आहोत. आम्ही मोक्षाला जिकडे पाठवू तिकडे त्याला जावे लागते. कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधिकारी. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही याच वर्गातले आहोत. त्याकरता आम्हाला प्रयत्न कशाला करावाच पाहिजे, तो तर आम्हाला प्राप्तच आहे. मोक्ष ते आम्हा नाही अवघड, तू असे उघड गाठोडेशी. तुकाराम महाराज म्हणतात मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगवायचे तुका म्हणे. मग आम्ही जन्माला आलोय, कशासाठी आलोय? जन्माला येऊन काय करायचे? आणि जन्माला येऊन आम्ही काय केलं पाहिजे? भगवंताचं नामचिंतन केलं. हो, नाही तर आला जन्म गेला जन्म. सासूसाठी रडेसून भावांतरीचा भिन्न. जर परमार्थ जर आपल्याला करता आला नाही, जन्म दिलाय कसा? देह भजन गोमठ. देह दिलाय कशासाठी? भजन करण्यासाठी दिले, नामचिंतन करण्यासाठी. महाराज म्हणतात आम्ही एक गाऊ विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. आता तुकोबारायांनी इथं सांगितलं, जर आम्हाला परमपदच करायचा असता तर आम्हाला परमार्थ सिद्ध झाला नसता. म्हणून आम्हाला परमार्थ करणं आणि त्याचे सुख मिळतंय. तुकोबाराय म्हणतात ते आम्हाला कशातच सुख नाही. बर, भगवंताचं नाम घ्यायचं म्हणलं तर कसं लागतंय? गोड आहे. तुम्ही पेढा जर खायला गेला तर पेढा सगळीकडेच गोड आहे, बाहेर बी गोड आहे, आत बी गोड आहे. असं देवाचं नामचिंतन आहे. पण देव भगवंताचं नामचिंतन करत असताना जर आपलं चित्त जर जाग्यावर नसत तर नामचिंतन होणार नाही. तर ते नाम घेण्यासाठी तुकोबाराय म्हणतात घेईन मी जन्म याचसाठी देवा. कशासाठी? तुझं नामचिंतन करण्यासाठी, हरिनाम कीर्तन करण्यासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी तुझं नामचिंतन आमच्या सदैव कानावर पडावं आणि त्यामुळे आमचा जीव उदार. असे तुकोबाराय म्हणतात सेवेला घेतलेल्या परविचनाच्या अभंगामध्ये. आता ही सेवा परविचनाच्या आज अचानक आम्हाला आमच्या महाराजांनी सांगितली की वाडेकर महाराज तुम्हाला आज परविचन करायचे. बर, आता त्या ज्योतिताईंचं नाव मला आताच कळलं की त्यांनी सांगितले तुम्हाला आज सेवा करायची, कमसे कम 9:45 पर्यंत आपली सेवा झाली पाहिजे. आता अचानक सांगितल्यानंतर झोपतनं उठल्यासारखा प्रकार झाला माझा. हो, पण म्हणतात ना संत चरण रज लागत असच. अहो झोप काय चीज आहे? तुमच्यासारखी संत जर मला भेटले तर झोप लागेल का? मगाशी तुकोबाने सांगितले जागृती सोपनी पडेल, तसं तुम्ही दिसल्यावर आम्हाला आनंद झाला. हो, तुम्ही आता मोबाईलवर मला दिसता, साधू संत येते घरा. तुळशी दिवाळी आमच्या समोर बसले ते बघा अर्चना महाराज, त्यांनी सुद्धा उत्कृष्ट सेवा करत असतात. हो, आता आम्हाला काय, आम्ही आपलं दिल तसं सेवा करत आहोत. पण हे आमचे चोरगे महाराज आहेत ना, त्यांचे माझ्यावर फार उपकार आहेत.
काय उपकार असतील? नामचिंतन करत राहा वाडेकर महाराज. नामाशिवाय आपल्याला गती नाही आणि मुक्ती नाही. आज जवळजवळ 2-3 महिने झाले महाराजांचा माझा संबंध जवळ आलेला आहे. पण खरंच एवढे वर्ष मी पडून राहिलो. किती वर्ष? आता माझं 55 वर्ष आहे. पण असा समोर आम्हाला गाडी चालव म्हणणारा माणूस कधी भेटले नाही. पण हे महाराजांनी भेटले. आणि आज तुमच्या रूपात, महाराजांच्या रूपामध्ये आणि मॅडमच्या रूपामध्ये तुम्ही आम्हाला भेटला. आमचा उद्धार झाला असं मी स्वतःला समजतो. आणि ही प्रवचन सेवा आज गोड म्हणून घ्या आणि सदैव आशीर्वाद तुमच्या माझ्या पाठीशी राहू द्या. कुंडली गवळदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रामकृष्ण हरी महाराज, पसायदान घेताय का महाराजांना सांगू? पसायदान घ्या उमरेकर महाराज, पसायदान. वाघेने तो सावे तो सोने मज द्यावे पसायदान. जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. भूताला परस्परी पडू मैत्री जोमिर जाऊ. विश्व सूर्य पाहू तो जीवांची प्राप्त वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मानदयाळे अनुव्रत भूमंडळी भेटू तया भूता. चला कल्पतरुचे आरव चैतरा चिंतामणीचे गाव. बोले जे अर्णव पियुसांचे चंद्रमे जे आनंचन. मार्तंड जे 10 पैन ते सर्वाही सदा सज्जन सोयरेतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी ती लोकी. भजी जो आदि पुरुकी अखंडित आणि ग्रंथ उपजीवी. विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवा विजय. एत मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. सुख्या झाला. कुंडली गवळदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतन की जय. रामकृष्ण हरी महाराज.